नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो LPG गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरासमोर लावली रिक्षांची रांग. गॅसवर तोडगा काढण्यासाठी रिक्षा चालकांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमध्ये पेट्रोल मिळत नसल्याच्या रागातून तरुणाने दुचाकीला लावली आग. जर पेट्रोलच मिळणार नसेल तर या गाडीचा काय उपयोग? तरुणाकडून संताप व्यक्त. नाशिकमध्ये अशोक खरातचा अनेक वर्षांपासून सर्व कारभार सुरू होता. फडणवीस, केसरकर, जयंतराव पाटील अशा अनेकांची नावं समोर येत आहेत जे भुंदूबाबाला भेटले. बाकी मंत्री एकदाच भेटले. केसरकर सातत्यानं भेटले. एकनाथ खडसेंचा आरोप. जळगावच्या 40 गावमध्ये एका दाम्पत्यानं शेतात एकाच झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट. कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलमधून उतरताना 2 प्रवाशांमध्ये हाणामारी. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दिव्यांग व्यक्तीलाही धक्काबुक्की. रत्नागिरीतील आरेवारे समुद्रात 2 पर्यटक बुडाले. पाण्याचा अंदाज न आल्याने घडली घटना. बुडालेल्या दोघांपैकी एकाचा मृत्यू तर दुसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू. जालन्यात रिक्षामध्ये वकिलाला चाकूचा धाक दाखवून लूट. पोलिसांकडून लूट करणाऱ्या 4 आरोपींना अटक. आरोपींकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या N6 सिडको परिसरात 31 वर्षीय तरुणाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून केली आत्महत्या. समीर नाईक घरात आढळला रक्ताच्या थारोळ्यात. पालघरमधील बिलोशी येथील कंपनीला अचानक भीषण आग. कंपनी गावालगत असल्यामुळे परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण. छत्रपती संभाजीनगरमध्ये 22 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या महामंडळाच्या बसचा भीषण अपघात. 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी. स्कूल बसला वाचवण्याच्या प्रयत्नात बस डिवायडरला धडकल्याची माहिती. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.